नमस्कार, आपण पाहत आहात राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज। आंतोरे येथे वर्षावास प्रवचन मालिकेचे 6वे पुष्प संपन्न। आंतोरे येथील बुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या माध्यमातून रायगड जिल्हा अंतर्गत तालुका शाखा पेण यांच्या वतीने आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेचे 6वे पुष्प उत्साहात संपन्न झाले। पेण तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली रविवार सकाळी 11:30 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात आदरणीय राजेशजी कांबळे यांनी सिम्बॉल ऑफ नॉलेज या विषयावर मार्गदर्शन करत उपस्थितांना ज्ञान, शिक्षण आणि बौद्ध विचारधारेचे महत्त्व समजावून सांगितले। त्यांच्या प्रभावी प्रबोधनातून उपस्थितांना महत्त्वपूर्ण विचारांची दिशा मिळाली। या प्रसंगी तालुक्यातील उपासक, उपासिका, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, समता सैनिक तसेच भारतीय बौद्ध महासभेचे विविध पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने उपस्थित होते। वर्षावास प्रवचन मालिकेच्या माध्यमातून समाजामध्ये बौद्ध विचार, ज्ञान आणि प्रबोधनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू असून या कार्यक्रमालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः शिक्षण घेतलं। MA, PhD, DSc, LLB, बार ॲट लॉ, बॅरिस्टर, बोधिसत्व या त्यांच्या सर्वोच्च अशा पदव्या होत्या। जगातील सर्वोत्तम असे विद्वान होते बाबासाहेब आंबेडकर आणि हे विद्वान असतानासुद्धा त्यांच्याकडे नम्रता होती। त्यांनी संविधान लिहिलेलं आहे लोकांच्या म्हणजे तळागाळातील लोकांच्यासाठी। त्यांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली, सिद्धार्थ कॉलेज निर्माण केलं, नंतर मिलिंद कॉलेज काढलं आणि शैक्षणिक शिक्षणाची म्हणजे ज्ञानाची कवाडे संपूर्ण तळागाळातील लोकांना SC, ST, OBC, जनरल आणि सर्व हारासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी या शिक्षण संस्था काढल्या आणि त्या शिक्षण संस्थेमधून अनेक विद्वान माणसं निर्माण झालेली आहेत आणि त्यामुळं त्यांनी समाजाला, देशाला आणि किंबहुना जगाला म्हणजे त्यांनी एक प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न केलेला आहे। सिम्बॉल ऑफ नॉलेज आजचा तुमचा विषय होता, हां, त्याच्याबद्दल सांग। सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचे प्रतीक आणि बरोबरच ज्ञानाचे प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा जो मान मिळालेला आहे तो बरोबरच आहे। आणि केम्ब्रिज विद्यापीठामध्ये त्यावेळचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी बाबासाहेब आंबेडकरांना सिम्बॉल ऑफ नॉलेज हा बहुमान दिलेला आहे। आणि त्याचबरोबर 193 देशाच्या प्रतिनिधींनी सुद्धा युनोमध्ये 14 एप्रिल हा वर्ल्ड नॉलेज डे हा जाहीर केलेला आहे। ही बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानाची महती आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी केलेला आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त आपल्या समाजाचाच नव्हे तर ह्या देशाचाच नव्हे तर संपूर्ण जगाचा म्हणजे विकास केलेला आहे। आणि न भूतो न भविष्यती अशी भारताची राज्यघटना भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ह्या तत्वावर लिहिलेले आहे। म्हणजे नॉलेजला शहाणपणा लागतो। नॉलेज इज अडॉर्न्ड बाय पोलाइटनेस, म्हणजेच विद्या विनयने शोभते, असं सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जगाच्या दृष्टीनं ठरलेले आहे। या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय संरक्षिका आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमरावजी यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण भारतभर वर्षावास प्रवचन मालिका राबवत असताना आज या ठिकाणी रायगड जिल्हा उत्तर अंतर्गत पेण तालुक्यामध्ये आदरणीय चंद्रकांत दादा सोनवणे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये वर्षावास प्रवचन मालिकेला पेण तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। हा वर्षावास प्रवचन मालिका राबवत असताना आमच्या सर्व कमिटीला खूप आज समाधान आणि आनंद या ठिकाणी होत आहे। कारण वर्षावास प्रवचन मालिका ही दुपारच्या सत्रात होत असते, परंतु पेण तालुक्यातील प्रत्येक ग्रामीण भागामध्ये ही वर्षावास प्रवचन मालिका जवळजवळ 80 ते 90% जे बौद्ध बांधव आहेत हे बौद्ध बांधव सकाळच्या सत्रात घेऊन आलेल्या सर्व धम्म बांधव यांना भोजनाची व्यवस्था करत असतात। आणि आजचं 6वं पुष्प आदरणीय राजेशजी कांबळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या आंतोरे गावामध्ये संपन्न होत असताना खूप मोठ्या प्रचंड सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रतिसाद दिला। त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे पेण तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सुनीलजी धामणकर साहेब हे सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत असतात। आणि अशा प्रकारे सर्वांच्या साक्षीने, सर्वांच्या उपस्थितीने हा वर्षावास प्रवचन मालिका पेण तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या गतीने या ठिकाणी होत आहे असे मी या ठिकाणी नमूद करतो। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड, पेण, रायगड।